व्हॉट्सअप इंडिया हा आपला निवडणूक विशेष कार्यक्रम घेऊन आज आपण वर्ध्यामध्ये आलेलो आहोत। जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण आहोत आणि ही यंग इंडिया आपल्या बरोबर असणार आहे। आपल्याला या यंग इंडिया बरोबर गप्पा मारायच्या आहेत। 16व्या लोकसभेचा रणसंग्राम हा नेमका कसा असणार आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणूनच काही यंग्स पासून सुरुवात करूयात। हा रणसंग्राम नेमका कसा असणार आहे? राजनीति ये बहुत अच्छी रहेगी। आने वाला जो आगामी चुनाव है ये लोकसभा भारत का भविष्य तय करेगा और उससे अपने भारत का जो आगामी 10 वर्ष है उससे अपने भारत को नया विकास मिलेगा। तो ये आगामी लोकसभा चुनाव आने वाला भारत के लिए बहुत महत्वपूर्ण रहेगा। हा रणसंग्राम नेमका कुणाविरुद्ध तुला पाहायला मिळतोय? हा रणसंग्राम नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधींवर बघायला भेटतंय आणि हा रणसंग्राम जे हे इलेक्शन आहे हे भूतोना भविष्यात आहे। दोन्ही ज्या पॉलिटिकल पार्टीज आहे त्या सामदाम दंडभेटने हा इलेक्शन लढवत आहे आणि बघूया आता मोदींची हवा आहे असं किती जणांना वाटतंय? खूप थोड्या जणांना वाटतंय। मग राहुल गांधींची हवा आहे असं किती जणांना वाटतंय? पण मग मोदी जास्त पॉप्युलर नाहीयेत या वेळेला, सगळे म्हणतायत मोदींची हवा आहे। दोन्ही इक्वल आहेत? नाही, मोदींची फक्त हवा आहे। मोदी मीडियामध्ये खूप पॉप्युलर असल्यामुळे मोदींची हवा चालू आहे आणि छोट्याशा गुजरातमध्ये त्यांनी प्रगती केली, पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जो प्रगती केली ती दाबल्या गेलेली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मराठी माणूस होता आणि तो दिल्लीच्या तख्तावर गेला होता आणि मुख्य म्हणजे त्यांनी महत्त्वाची 3 खाती सांभाळली आहेत आणि उपपंतप्रधान असण्याचा भाग पण सांभाळला आहे। पण म्हणून मला पुन्हा एकदा वाटते की यावेळेस सुद्धा आपण काँग्रेसलाच मतदान करायला पाहिजे आणि काँग्रेस पुन्हा एकदा विजयी होईल। काँग्रेस विजयी होईल असं वाटतं? हो, शुअर। पण मग भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस बरबटली असं काही वाटत नाही तुम्हाला? भ्रष्टाचारमध्ये काँग्रेस बरबटली असं वाटतं, पण भाजपाचे नेते सुद्धा त्यामध्ये सामील आहे। नितीनजी गडकरी यांचा पूर्ती सागर कारखाना घोटाळा असो की शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना तिथं शिक्षण भरती नोकर घोटाळा झालाय, तो केला नाही भाजप सरकारच्या नेत्यांनी का काँग्रेस सरकारचे नेते करतात का? बरोबर आहे, भाजपचे नेते सुद्धा भ्रष्टाचारात सहभागी आहेत। हो, नक्कीच आहेत। नेते म्हटल्यावर भ्रष्टाचारामध्ये तर त्यांचा कुठे ना कुठे हे असतोच, काही पुढे येतात काही पुढे येत नाहीत, त्यामुळे असणारच। नेमकी कुणाची हवा या निवडणुकीत पाहायला मिळते? हवा मोदींची असली तरी लोकांच्या मनात तर काँग्रेसच आहेत, तर काँग्रेस निवडून येणारच। का काँग्रेस निवडून येईल असं वाटतं? काम जे केलेलं आहे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे, चाहे ते महिलांच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या बाबतीत असो, प्रत्येक कार्यामध्ये काँग्रेसने आपल्याला रिझल्ट्स दिलेले आहे आणि पुढेही देत राहील ते रिझल्ट्स आपल्याला। आपण भाजपाला मागे एक मौका दिला होता पण तो आपल्याला माहित आहे सर्वांना काय झालं, म्हणून काँग्रेसची हवा आहे आणि काँग्रेसच येईल निवडून। आपण वर्ध्यामध्ये काँग्रेसची हवा आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं, पण नेमकं काँग्रेसने जे भ्रष्टाचाराचे काँग्रेसवर आरोप झाले, मग कोळसा घोटाळा असेल किंवा CWG मधला स्कॅम असेल, या सगळ्यामुळे कुठेतरी एनडीएच्या बाजूने लोक झुकतायत की काँग्रेसच पॉप्युलर आहे असं वाटतं? नाही, आता सध्या तरी काँग्रेसच पॉप्युलर आहे असं सगळीकडे वाटतं आणि मला पण इतकंच वाटतं की काँग्रेसच निवडून येईल, कारण काँग्रेसचे रिझल्ट्स पण आतापर्यंत सगळे चांगले आहेत आणि पुढेही चांगली कामगिरी होईल काँग्रेसकडनं अपेक्षा आहेत तुझ्या? तुला काय वाटतं? आता काँग्रेसने एवढे सगळे कामं केलेले आहेत आपल्यासाठी आणि ते इतक्या वर्षापासून करत आहे। आता मोदीची फक्त लहर आलेली आहे। आता कसं म्हणतो आपण म्हणतो ना, ज्या झाडाला जास्त फळं असतील लोक त्यालाच गोटे मारतात, आता ते असंच होत आहे। काँग्रेसने एवढे कामं केले, आता एखादी चूक तर सगळ्यांकडूनच होते। आता मीडियावाले सगळे त्यांना त्यांच्यावर एक फोकस धरला की यांनी हे चूक केली ती चूक केली, पण आता भाजपावाल्यांनी पण चुका केल्या आहे त्या धरल्या नाही जात आहे। आता मोदी जशा की आता तो आपला घोटाळा झाला आपला नितीन गडकरीचा आणि तिकडे कोयला घोटाळा झाला होता, त्यात 2 पण ते भाजपाचे नेते होते आणि आता सध्या महाराष्ट्रात तर काँग्रेसच येणार असं सगळ्यांनाच माहीत आहे आणि काँग्रेसनीच आतापर्यंत महाराष्ट्राला समोर नेलेलं आहे आणि काँग्रेसच समोर नेणार आहे आणि आम्ही पण सगळेजण सागर मेघे यांनाच सपोर्ट करू। सागर मेघेंना सपोर्ट करू असं तुम्ही म्हणताय, पण राहुल गांधींचं नेतृत्व हे सक्षम नेतृत्व आहे असं तुम्हाला वाटतंय का? असं वाटतंय? राहुल गांधींची लीडरशिप ही जनतेनं स्वीकारली आहे कारण राहुल गांधी सगळे यंग ब्रिगेड जो आहे त्यांना सोबत घेऊन चालत आहे, म्हणजे यंग लोकांना ते म्हणजे त्यांना महत्त्वाचं स्थान देत आहे आणि आता आपण भाजपामध्ये पण बघू शकतो म्हणजे ते आपल्या स्वतःच्याच नेत्यांचा जो रिस्पेक्ट करत नाही तो दुसऱ्या लोकांचा काय रिस्पेक्ट करेल? असं कशावरून म्हणतोस तू? अडवाणींना ते दाबण्याचे म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट न करता म्हणजे त्यांना थोडंसं दाबण्याचे ज्यात ते सगळे चालू आहे। नरेंद्र मोदी पण अडवाणींनीच भाजपा एवढी समोर नेली आहे तरी म्हणजे अशा काही
कारण आहेत की त्यांच्यामुळे आपण काँग्रेस. बरोबर आहे, तुला पटतंय हे? जसं पक्षांतर्गत त्यांचे वाद आहे. आता तुम्ही पाहू शकता लालवाडी अडवाणीचे जे मित्र आहेत ते हरीन पाठक, त्यांना स्वतःला सीट नाही मिळाली. त्याच्यानंतर जसवंत सिंगचं एक मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. जो माणूस सगळ्यांना सोबत घेऊन चालू नाही शकत तो कसा देशाला चालवणार. दुसऱ्या जो माणूस स्वतःचं फक्त नमो करतो, जो स्वतःच्या एका मोठ्या रॅलीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन नाही चालत, अडवाणीला मागे बसवतो, अशा लोकांना मला तरी नाही वाटत की तो एक चांगलं भारत, उज्ज्वल भारत आपल्याला घडवून आणेल. नरेंद्र मोदींना विकास पुरुष म्हणून जनता स्वीकारत नाहीये का? नाही. काय कारण आहे न स्वीकारण्याचं? न स्वीकारण्याचं कारण हे आहे की सर्वात जास्त औद्योगिक संस्था महाराष्ट्रामध्ये आहे. जर आपण म्हणतो की गुजरात डेव्हलप आहे औद्योगिकरणामध्ये, पण गेल्या याच्या 9,000 कोटी आर्थिक संकल्प गुजरातचा आहे, पण 36,000 कोटी हा महाराष्ट्राचा आर्थिक संकल्प औद्योगिक क्षेत्रामध्ये दाखवला नारायणजी राणे उद्योगमंत्री असताना. मध्य प्रदेशमध्ये गेली 10 वर्ष झालं भाजपा प्रणित सरकार आहे, पण अजूनही मध्य प्रदेशामध्ये नोकरांना नोकरी मिळून राहिली नाही. त्यांना महाराष्ट्राची वाट पाहावी लागते आणि महाराष्ट्रामध्ये सतत कांग्रेस सरकार येत आहे आणि रोजगार निर्मिती होत आहे. जो भाजपा है वो एक सांप्रदायिक पार्टी है. उन्होंने गुजरात में दंगा करवाया और मोदी जी सबको बोलते हैं मैंने विकास किया. आप मुझे बताएं मोदी जी, कहाँ विकास किया आपने? 2002 में आपने जो गोधरा कांड किया उसको आप विकास कहेंगे? गोधरा दंगलींसाठी जनतेनं मोदींना माफ केलंय की नाही? नाही केलं असं म्हणताय. तुला पटतंय का हे सगळं? मला तरी असं वाटतं की त्यांनी हे बरोबर नाहीच केलं आहे, कारण की जिथे विकास, कल्याण आणि शांतता हवी आहे ती आणि फक्त काँग्रेसनीच मिळवून दिली आजपर्यंत. आणि त्यामुळे माझं तरी असं म्हणणं आहे की काँग्रेसच आला पाहिजे. बरोबर आहे. आपण पाहतोय वर्ध्यामधल्या यंग इंडियाला काँग्रेसच्या बाजूने विशेषतः झुकलेली पाहायला मिळते. वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे अनेक वर्ष. 16व्या लोकसभेचा रणसंग्राम राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा रंगणार असला तरी यंग इंडिया सुद्धा अलर्ट आहे. इतरही मुद्द्यांवर आपल्याला व्हॉट्सअप इंडियामध्ये चर्चा करायची आहे. व्हॉट्सअप इंडिया हा कार्यक्रम घेऊन आपण वर्ध्यात आलेलो आहोत. वर्ध्यामध्ये नेमके निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, यंग इंडियाच्या मनातले काय प्रश्न आहेत हे आपण जाणून घेऊयात. तुमच्या दृष्टीने निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार आहे? युवकांसाठी रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजा यावर ही निवडणूक होईल असं मला वाटतं. तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे? मला महागाई हा सर्वात मोठा मुद्दा वाटत आहे, कारण की आपल्या देशात इंधन तसंच किराणा, भाजीपाला यासारख्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात त्यात महागाई वाढलेली आहे. आणि मला सर्वात मोठा महागाईत मुद्दा वाटतो तो इंधनाचा, कारण की ट्रान्सपोर्ट सेक्शन आपल्या इथे खूप मोठं आहे. त्यामुळं मला असं वाटतं महागाई ही कमी व्हायलाच पाहिजे. महागाई जो आहे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. घर कसं चालवायचं हा प्रश्न पडतो की नाही आपल्या आईबाबांना? तो तर पडतोच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून रोजगार आणि सुरक्षा हा पण एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे भारतामध्ये. गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं की काय क्राईम्स झाले आहे, बॉम्बस्फोट झाले आहे. तर आम्ही हीच अपेक्षा करतो की सरकार कोणाची पण येऊ, हवा कोणाची पण असो किंवा व्यक्ती कोणी चांगले असो, एक राईट व्यक्ती आपल्या देशाला मिळाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी यंग इंडिया धडपत आहे किंवा आम्ही एक स्वप्न बघितलं आहे यंग इंडिया. तर द थिंग इज दॅट की एक योग्य व्यक्ती बसली पाहिजे आणि त्यांनी जे समस्या आहे पूर्ण देशवासियांचा किंवा यूथ जनरेशनचा त्या त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे. पण मग आपण पाहतो वोटर्स जे ते सुद्धा मतदान करत नाहीत आणि आपण आपल्या खासदारांना कधी प्रश्न विचारत नाहीत. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून तुम्ही सगळे एन्जॉय करतात, असं खरं आहे की नाही? असं खरं आहे, बट रिस्पॉन्सिबल पण लोक आपल्या भारतामध्ये आहे की ज्यांना खरंच काहीतरी व्हॅल्यू आहे. की समजा तुम्हाला सुट्टी मिळत आहे त्या गोष्टीसाठी, कधी वोट करायसाठी, तर यू मस्ट की त्याचा उपयोग केला पाहिजे आणि एक योग्य व्यक्तीला तुम्ही उमेदवारीसाठी वोट केलं पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असो. कोणत्याही पक्षाचा असो. तुम्ही सगळेजण मतदान करता का? खरं उत्तर सांगायचं आहे. खरोखर यंग इंडिया आम्ही जेवढे कार्यक्रम करतो प्रत्येक ठिकाणी हो म्हणते, पण तरी सुद्धा देशातलं ॲव्हरेज मतदानाचं जे टक्केवारीचं प्रमाण आहे ते 50% आहे. आपण खरंच मतदान करतो प्रामाणिकपणे? इट इज अ रियालिटी. आजकालचे जे यूथ आहेत बेसिकली ते अवेअर नव्हते, पण नाव डेज बिकॉज ऑफ सोशल मीडिया, फेसबुक, एव्हरीथिंग ते अवेअरनेस आलेलं आहे आणि आवर्जून आजची यूथ नक्की वोट करतील. मतपेटीतनं तुम्ही तुमची ताकद दाखवणार आहात? डेफिनेटली दाखवणार आहोत. चांगला उमेदवार निवडून देणार आहात का तुम्ही?
हो नक्की, जो वेल डिझर्विंग असेल त्यालाच निवडून द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं नॅशनल लेवलपेक्षा आपण ग्रास रूट लेवलवर जे कोणी उभे राहतात तेव्हा व्यक्ती बघायला हवा की व्यक्ती कसा आहे, आणि त्याच्यासाठी त्याच्याकडे तेवढी स्ट्रेंथ असायला हवी की तो विकास करू शकतो, आणि जो विकास करू शकतो त्यालाच नक्कीच निवडून द्यायला हवं. कशा उमेदवाराच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं? जो भारताचं भवितव्य बदलू शकतो, जो भारतासाठी नवी उमेद आणू शकतो आणि आपलं इंटरनॅशनल स्टँड वाढवू शकतो, अशा उमेदवाराची आम्हाला अपेक्षा आहे. बरोबर आहे. सुशिक्षित सुजाण उमेदवार अपेक्षित आहेत. कसे उमेदवार तुम्हाला हवे आहेत या निवडणुकीत? इंडिया एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे, म्हणून उमेदवार नक्कीच ऑटोक्रॅटिक नसावा, आणि इट इज अबाउट अ थिंकिंग नॉट अ पर्सन. सो इट शुड बी अ लीडर हू थिंक्स डेमोक्रॅटिकली. बरोबर आहे. लोकशाही मार्गाने विचार करणारा सर्वसमावेशक लोकप्रतिनिधी हवा आहे आजच्या यंग इंडियाला. कसे उमेदवार अपेक्षित आहेत तुम्हाला? असा लोकप्रतिनिधी असावा ज्यांना लोकल स्थानिक लेवलवर विकास केला पाहिजे आणि सगळ्या सुविधा पुरवल्या पाहिजे, लोकांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त असायला पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त असायला हवं. युपीए सरकार भ्रष्टाचारामध्ये बरबटलं होतं असं वाटतंय तुमच्यापैकी कुणाला? नाही वाटत? नाही वाटत. तिकडे मी विचारते काय नेमकी कारण आहेत याची. समाधानी आहात तुम्ही मनमोहन सिंग सरकारच्या कामगिरीपासून? समाधानी आहोत. काही असतात निगेटिव्ह पॉईंट, असं नाही की प्रत्येक जण 5 बोटं आपल्या हाताच्या सारखे नसतात, त्यामुळे असं नाही आहे. डेव्हलपमेंट केलं, रोजगार आणला. असं म्हणतं की विदर्भात रोजगार नाही आणला, पश्चिम महाराष्ट्रातले नेते विदर्भातलं काही पडून नेतात, पण विदर्भात रोजगार आला. अमरावती जिल्ह्यामध्ये वॅगन कारखाना आलाय, तो म्हणजे रेल्वे मंत्रालयाकडून तो वॅगन कारखान्याची तरतूद इथे करण्यात आली आहे. वेगवेगळे रोजगार इथे आलेले आहेत आणि पुढे येतील अशी आशा आहे तुला. कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात? देखिए विकास, ये जो 2014 का इलेक्शन है उसमें विकास का मुद्दा मेन रहेगा और उसमें सबको लेके चलना है. मतलब कांग्रेस का नारा है हर हाथ शक्ति हर हाथ तरक्की, तो ये गरीबों को लेके चलने वाली पार्टी है. ये इनका लक्ष्य है 2014 चुनाव से कि जो 70 करोड़ जो गरीबी रेखा के नीचे जनता है उन्हें मध्यम क्लास में लाया जाए, और ये महिलाओं का सशक्तिकरण, ये देश का विकास महिलाओं के सशक्तिकरण के बिना नहीं हो सकता. उसके लिए कांग्रेस पार्टी बहुत अच्छा कार्य कर रही है. काँग्रेस बद्दल तुम्ही समाधानी आहात. तुला कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात? वुमन सेफ्टी. कारण आज असं आहे की मुली किंवा कोणीही लेडीज मोकळेपणे कुठं फिरू नाही शकत, तर मला असं वाटतं जर का ते ओव्हरकम केलं तर सोसायटीमध्येही फार फरक पडेल. बरोबर आहे. आपण पाहतोय यंग इंडिया जी आहे ती मतदानाच्या बाबतीत जागरूक झालेली आहे. सुशिक्षित, सुजाण, त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला आणि सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीच्या तख्तावरती पोहोचवणारा उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून येईल असं यंग इंडियाला वाटतंय. इतरही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. व्हॉट्सअप इंडियाच्या वर्ध्यातल्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंग इंडिया जी आहे ती मतदानाबद्दल जागरूक झाली आहे, पण मतदान करताना पैसे मात्र सर्रास घेतले जातात. यंग इंडियाला नेमकं काय वाटतंय? ते पैसे घेणार आहेत का, की जे घेत आहेत त्यांना ते रोखणार आहेत, जागरूकता निर्माण करणार आहेत? आपण त्यांना विचारूयात. पैसे वाटले जातात की नाही निवडणुकीत? वाटले जातात. पण मग काय करायला पाहिजे जर याच्यावर आळा घालायचा असेल तर? ग्रामीण भागात जाऊन वी कॅन क्रिएट अवेअरनेस प्रोग्राम्स, और ओनली अवेअरनेस कॅन बी डन ऑन आवर बिहाफ. तुम्हाला काय वाटतं? हे जे असे कार्यक्रम आहेत याच्या मार्फत सर्व ग्रामीण लोकांना अवेअर करायला पाहिजे की ते लोक फक्त तात्पुरतं पाहतात आणि त्याप्रमाणे वोटिंग करतात. ते न करता हे अवेअरनेस वाढवून प्रॉपर उमेदवाराला वोटिंग केली पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या इमारतीमध्ये किमान अशा प्रकारे आपल्या मित्रमैत्रिणींना जागरूकता आणणार आहात? फेसबुक, ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे करणार आहात? डेफिनेटली करणार आहे. खरोखर तुम्ही आश्वासन देताय की फक्त कॅमेऱ्यासमोर बोलताय? अच्छा, आश्वासन देताय. सोशल मीडियापेक्षा माउथ जर आपण पब्लिसिटी करू की जनजागृती निर्माण करण्यात आली तर अजून चांगलं होईल. ती तू करणार आहेस का? पण डेफिनेटली तू करणार आहेस. आज हम सबको ये चीज़ पता है कि वोट के लिए नोट दिए जाते हैं और काफ़ी नेता भी इन्वॉल्व है इसमें, पर मैं एक इस जनता से ये बोलना चाहूँगा, वैसे ये बहुत दुर्भाग्यपूर्ण स्थिति है देश की, पर सिर्फ एक चीज़ आप सोच के देखिए, अगर एक नेता अगर हमें 2000 रुपये भी देता है एक वोट डालने के, वैसे तो बहुत है, लोग 500 में भी बिकते हैं, मैं ये बोलना चाहूँगा 5 साल के लिए हम चुनते हैं अपने उम्मीदवार को, तो 2000 के हिसाब से 365 दिन इंटू 5 करीबन 2000 दिन हो जाते हैं. तो क्या आप ये अपने आप से पूछिए कि 2000 दिन के लिए 2000 रुपए लेकर क्या आपका जमीर इतना सस्ता है कि आप 1 रुपए एक दिन में अपने आप को बेच रहे हो? मेरी ये दरख्वास्त है, मेरी ये रिक्वेस्ट है कि अपने जो भी काबिल कार्यकर्ता है, काबिल उम्मीदवार है, उसको वोट देके विजयी बनाएं. चाहे तो आप नोट रख सकते हैं,
नोट रख सकते हैं. पण मग हा ट्रेंड लोकशाहीसाठी घातक वाटत नाही का की पैसे घ्यायचे पण मतदान मात्र आपल्याला वाटतं त्यालाच करायचा? घातक आहे. काय काय करायला पाहिजे मग? मॅडम मला असं वाटतं की जर आपण नोट घेऊन वोट दिले, मना आपल्या ज्याला वाटतं त्याला दिले, पण पैसे घेतल्यानंतर भ्रष्टाचार वाढेल. पुढचा येणारा निवडून येणारा कॅन्डिडेट अजून जास्त भ्रष्टाचार करेल, कारण त्याला हे ग्रह होईल की पैसे दिल्याशिवाय इथं निवडून येता येत नाही. तर हा ट्रेंड कुठं ना कुठं तरी बंद झाला पाहिजे आणि लोकांनी हे जनजागृती करून पैसे न घेता मतदान. खरंच पैसे घेऊन मतदान केलं जात आहे का? हो, केलं जातं, कारण की बेरोजगारी इतकी आहे की ते त्यांना वाटतं की हे पैसे त्यांच्या कामी येतील. पण त्यांना हे विचार करायला पाहिजे की तुम्हाला एक दिवसासाठी पैसा नको आहे, तुम्हाला पुढे तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी रोजगार पाहिजे. म्हणून असं सरकार चुनावं की जे तुम्हाला रोजगार देईल, नाही की एक दिवसासाठी पैसा. बरोबर आहे. पण मग राजकारणाची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर मग पॉलिटिशियन्स साठी एंट्रन्स एक्झाम असायला हव्यात का? फायदा होऊ शकेल त्याचा? कसा फायदा होईल असं वाटतं? मला हे वाटतं की आजच्या लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी आहे. वेन यू आर वोटिंग टू अ पर्सन, तुम्ही त्याच्यावर काही फेवर नाही करत आहात, तुम्ही तुमच्यासाठी एक सरकार निर्माण करत आहात, तर तुम्ही त्याच्यावर रिटर्नमध्ये खूप गोष्टी मिळणार आहात. तर हे पैसे घेणं वगैरे इट इज व्हेरी रॉंग अँड यू आर मेकिंग अ गव्हर्नमेंट. तुम्ही जसं म्हटलं की जशी एंट्रन्स एक्झाम असायला हवी, तशी एक पॉलिटिक्समध्ये वयोमर्यादा पण असायला हवी. एक तसं 40 अशी वयोमर्यादा असते नोकरीत, त्यानंतर नोकरी मिळत नाही, तशी एक पॉलिटिशियनला असावी की 60-70 वयानंतर त्यांना पॉलिटिक्समध्ये राहावं नाही. बरोबर आहे. आपण पाहतोय वर्ध्यातल्या या कार्यक्रमामध्ये यंग इंडिया भरभरून बोलतीये. उमेदवारांसाठी एंट्रन्स एक्झाम असायला हवी, त्याचबरोबर राजकारण्यांसाठी वयोमर्यादा सुद्धा असायला हवी. विकासाच्या मुद्द्यावरती ही यंग इंडिया मतदान करणार आहे. यंग इंडिया जागरूक झालेली आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आश्वासन सुद्धा या यंग इंडियानं दिलेलं आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअप इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात, विशेषतः वर्ध्यातल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.